म्हटले नाव सुदामा. सुदामा म्हणतात भगवान गोविंद धावत धावत आले, सुदामाला हृदयाला लावलं, आपल्या हाताला पकडून सुदामाला राजसिंहासनापर्यंत नेलं, स्वतःच्या राजसिंहासनावर कणियानं सुदामाला बसवलं. पत्नीला बोलवून सुदाम देवाची चरण धुईला लागली. कहा सुदामा द्विज कंगाल, कहा जगतपती गोपाल, सादर धोते चरण संभाल सुहत परम दीन दयाल. सुदामजीच्या सेवेमध्ये गोविंद रत झाले आणि मग दोघं गप्पा मारायला लागले. भाभीचं कसं चाललं म्हटले, खूप छान. लेकरं कसे आहेत म्हटले, सगळे चांगले आहेत. आमच्या भाभीनं काही दिलं असेल म्हणजे एवढं वैभव लपवलं, गरिबीचं आपलं कशाला द्यायचं. कृष्णानं पोटली हिसकवली, ती गाठोडं सोडलं आणि त्याच्यातली ती कोरडे चावल, कोरडे तंदूर, पोहे हुक्के मारी कोरडेची, ते कोरडेच प्रभू तो प्रसाद खायला लागले. मोठे भक्त वत्सल प्रभू येतं. सुदामाचा प्रसाद खाल्ला, सुदामाला जेवण दिलं, रात्री विश्रांती, नवीन कपडे दिले. सुदामा विचार करतो किती प्रेम मित्र देतो आणि हा तर मला महिनाभर जाऊ देणार नाहीये, आजच म्हणावं लागेल जायचं. कृष्णा मला जायला पाहिजेत. कृष्ण म्हटले मग 5:30 वाजून राहिले, निघा, वेळ भरपूर झाला, पुन्हा अंधार होईल ना पुढे, लवकर निघा, पण जाता जाता ते माझे नवीन कपडे काढून द्या.